नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या आहे सोमवार. नेहमीप्रमाणे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. त्याच्या आधी व्हॉट्सॲपच्या प्रघाताप्रमाणे तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. असो, उद्या सोमवार आहे, आज महाशिवरात्र आहे. तर चंद्र या वेळेला म्हणजे 16 ते 22 फेब्रुवारी या कालावधीमध्ये चंद्र हा मकर, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशीतनं परिभ्रमण करणार आहे. 12 राशींवर त्याचे काय परिणाम होतील सर्वसाधारणपणे ढोबळमानाने. ज्याला कोणाला एक्स्ट्रा म्हणजे आपल्या पत्रिकेबद्दल चौकशी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, मला व्हॉट्सॲप करू शकता. चार्जेस माफक आहेत, काही चिंता करू नका. तर स्वामी समर्थांचं नाव घेऊन त्रोटक भविष्य सांगायला सुरुवात करतो. मेषरास, मकर राशीमध्ये चंद्र हा निर्बळ असतो आणि त्यामुळे तो तिथे फलदायी होत नाही. त्यामुळे सोमवारी नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय या संदर्भात जैसी थी परिस्थिती राहील. तुम्हाला काही करावं असं वाटणार नाही. दिवस डल अशा स्वरूपाचा जाईल. मात्र मंगळवार, बुधवार, गुरुवार हा अतिशय चांगला दिवस जाण्याची शक्यता आहे. तर प्रवासात असलात तर प्रवास आनंदात आणि उत्तमरित्या होईल. काही कामं योजलेली असतील मनापाशी तर ती देखील व्यवस्थित होतील. आठवड्याच्या शेवटी थोडाफार खर्चाचा प्रसंग येईल आणि त्यामुळे चित्त विचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृषभ रास, सोमवारी प्रवास घडतील किंवा प्रवासाचे बेत आखले जातील, पण त्याच्यामध्ये बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता येत नाही. गाडी लेट होणं, विलंब, खोळंबा वगैरे वगैरे. नंतर मात्र नोकरी, धंदा, व्यवसायाच्या दृष्टीने आणि एकंदरीत आवकीच्या दृष्टीने आठवडा अतिशय उत्तम आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते. प्रमोशन अडकलेलं असेल तर प्रमोशन होऊ शकतं. नवीन नोकरी बघायच्या असेल तर काहीतरी सकारात्मक अशा स्वरूपाचं तुमच्या बाबतीत घडू शकेल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी, म्हणजे शुक्रवार शनिवार, त्या दिवशी तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. जे काही तुमचे पैसे कुठून येणं असतील तर ते येतील. आकस्मिक लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी शरीर प्रकृती जरा त्रासाची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला जीव घाबरा होईल किंवा अस्वस्थ वाटेल, गिडीनेस येईल, अशा स्वरूपाचं त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंतरचे 3 दिवस मात्र चांगले आहेत. भाग्योदयाच्या दृष्टीने हे अतिशय उत्तम आहेत. काही चांगल्या गोष्टी, घटना भविष्यात घडण्याचे संकेत तुम्हाला या 3 दिवसात मिळू शकतात. आठवड्याचा शेवट हा नोकरी, उद्योग, धंदा, व्यवसाय याच्यासाठी उत्तम आहे. व्यवसायात असलेल्यांसाठी खास करून तो चांगला आहे. कर्क रास, आठवड्याची सुरुवात ही पार्टनरशी थोडीशी अनबन किंवा खटके या स्वरूपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग तो लाईफ पार्टनर असू दे किंवा व्यावसायिक पार्टनर असू दे, पण सोमवारी तुम्ही जरा तोंडावर ताबा ठेवा, जरा नमतं घ्या. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार तुम्हाला अतिशय त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरा काही आजार किंवा विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट मात्र हा चांगला आहे, आशादायक आहे. म्हणजे हे जे काही आठवड्याभर म्हणजे या 4 दिवस तुम्ही जो काही त्रास सोसलेला आहे त्याच्यातनं तुम्हाला मुक्ती मिळेल. आठवड्याच्या शेवटी आशेचा किरण तुमच्या समोर असेल आणि त्यामुळे तुम्ही परत पुन्हा एकदा जोमाने कामाला लागाल. सिंहरास, सोमवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे. खिसा पाकिट सांभाळा. चोरी होण्याची शक्यता आहे. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. हाताखालच्या माणसांपासून त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावरती पार्टनर म्हणजे जो घरातला पार्टनर आहे त्याच्याजवळ सौहार्द राहील. चांगला मेळ जमून येईल आणि व्यावसायिक पार्टनर असेल तोही तुम्हाला चांगलं सहकार्य करेल.
आठवड्याच्या शेवटी मात्र शरीर प्रकृती सांभाळण्याची गरज आहे. दगदग करू नका. काही त्रास, ॲसिडिटी वगैरेचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या रास, सोमवार संततीच्या दृष्टीने वाईट आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने वाईट आहे. मंगळ बुध गुरु शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे. चिडचिड होईल, कामं होणार नाहीत, खोळंबा होईल आणि त्यामुळे मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्दी, खोकला, बारीक ताप यासारखा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी पार्टनर साथ देईल. तुम्ही देखील भाषा आपली चांगली ठेवून पार्टनरजवळ जुळवून घ्या, मग तो घरातला असो किंवा व्यावसायिक असो. तुळ रास, सोमवार काहीही न करता जाईल. काहीही तुम्हाला करता येणार नाही. रिकामकं मन तुमचं असेल आणि त्यामुळे ते भरकटण्याची शक्यता आहे. संततीची भेट, संतती संबंधित चांगली बातमी ही तुम्हाला मंगळ बुध गुरु आनंदाची जाईल. स्पर्धा परीक्षा असतील तर त्यातून देखील यश चांगलं मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत मंगळवार, बुधवार, गुरुवार हा अतिशय उत्तम आहे. आठवड्याचा शेवट हा त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानक घरच्या हाताखालच्या माणसांनी दांडी मारल्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील आणि त्यामुळे तुमच्यावर ताण येईल, चिडचिड होईल. वृश्चिक रास, भावंडांच्या दृष्टीने सोमवार हा अतिशय वाईट आहे. व्यवसाय, नोकरी याच्यामध्ये देखील तो वाईट आहे. त्या सोमवारी खरं तर तुम्ही काही काम करू नये असा मी तुम्हाला सल्ला देईन. मंगळ बुध गुरु घरामध्ये आनंद असेल. तुम्हाला आनंददायक अशा स्वरूपाच्या घटना घरात घडतील. घर बदली करणं असो, नवीन घर घेणं असो किंवा घराचं सुशोभीकरण असो तर त्या दृष्टीने मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले आहेत. शुक्रवार, शनिवार, रविवार संततीकडून आनंद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. तुम्ही म्हणाल ते होईल. सुसंगती असेल, आवक पैशाची येईल, त्यामुळे तुम्हीही खुश असाल. धनुरास, पैशासंबंधी व्यवहार सोमवारी करू नका. मंगळ बुध गुरु हे नवीन चान्स मिळण्याच्या दृष्टीने, नवीन संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहेत. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे किंवा फोनवरती कुशल मंगल कळण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट, आई असेल तर आईला सांभाळा, आईकडे लक्ष द्या, घराकडे लक्ष द्या, त्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा आहे. मकर रास, सोमवार हा गिडीनेस, काही काम करू नये असा जाईल. शरीरामध्ये कार्यशक्तीची कमी राहील. मात्र मंगळ बुध गुरु पैशासंबंधीचे व्यवहार सगळे उरकून घ्या. त्या दृष्टीने हे 3 दिवस अतिशय उत्तम आहेत. आठवड्याचा शेवट हा देखील उद्योगधंदा, नोकरी, व्यवसायामध्ये अतिशय चांगला आहे. छोटे प्रवास घडणं या दृष्टीने ह्या आठवड्याच्या शेवटी काही तुम्हाला चांगला अनुभव येण्याची शक्यता आहे. कुंभ रास, सोमवार हा खिसा पाकिट सांभाळण्याचा आहे. अनपेक्षित खर्च येईल, त्यामुळे तुम्ही गडबडून जाल, घाबरू नका. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली असेल, काम करायला शक्ती येईल, बळ येईल, कुठून तरी ऊर्जा साकारल्यासारखं तुम्ही काम कराल. आठवड्याच्या शेवटी पैशाची कामं करून घ्या. 4 पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. मीन रास, सोमवार हा बरा आहे. मंगळ बुध गुरु खर्चाचे आहेत आणि शुक्रवार, शनिवार, रविवार हे चांगले आहेत. मंगळ बुध गुरु हे तुम्हाला आकस्मिक खर्च तुमच्या डोक्यावरती येऊन आदळतील आणि त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडेल. सोमवार हा आवकीच्या दृष्टीने ठीक आहे, म्हणजे सामान्य राहील. मात्र आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृती चांगली असेल, काम करायला ऊर्जा येईल आणि एकंदरीतच मनस्थिती ही अतिशय उल्हासदायक असेल, त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. गोडा मसाल्याची नवीन बॅच तयार आहे. जर कुणाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ आवडला असेल
लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.